हाय हॅलो नमस्कार. आज मी हे 5 प्रकारच्या डाळी घेतल्यात. चणा डाळ आहे, उडीद डाळ आहे, तूर डाळ, मूग डाळ आणि ही मसूरची डाळ. ह्या डाळी आता मी स्वच्छ धुवून 4 तासासाठी भिजत ठेवते. खूप छान रेसिपी बनणार आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा पदार्थ खूप छान आहे, प्रोटीनयुक्त आहे. डायबिटीसच्या माणसाला तर खूपच छान आहे. नक्की व्हिडिओ बघा. काढून घेतली आणि प्रत्येकी एक एक मूठ घेतला आहे मी. प्रत्येक डाळ एक एक मूठ घेतली आहे. आता ही स्वच्छ धुते आणि 4 तासासाठी भिजत ठेवते. त्यानंतर पुढची कृती करते. चार जणांसाठी हा नाश्त्याचा प्रकार आहे. 4 तास झालेत. डाळी छान भिजून आल्यात बघा, एकदम सॉफ्ट 4 तासामध्ये. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून वाटून घेते. ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, तर ते बारीक करून घेते मिक्सरमध्ये. 2 वेळा होईल मिक्सरमध्ये लावण्यासाठी. आणि पाणी लागलंच तर थोडंसं घालायचं, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. जास्त पाणी घालायचं नाही. वाटून घेतलं आहे बघा, थोडंसं पाणी घालावं लागलं. आता हे एका पातेल्यामध्ये काढून घेते. सर्व बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे. हे बघा, थोडंसं पाणी घालते, मिक्सर धुतलेलं थोडंसंच. आणि हे 6 ते 7 तासासाठी मी ठेवून देते आणि त्यानंतर पुढची कृती करते. वाव, छान आलं. 6 तासानंतर हे पीठ असं आलं आहे बघा. खूप छान आलं आहे, मस्त फुलून आलं आहे. खूप छान बॅटर आहे बघा. मी बन डोसे बनवते. पूर्ण रेसिपी बघा प्लीज. त्यामध्ये आता मीठ घालून घेते. चवीनुसार मीठ घालते आहे बघा. पाच मिनिटं चांगलं फेटून घेतलं. तसंही पीठ छान आलं आहे, त्यामुळे फेटायची वगैरे जास्त गरज नाही आहे. कढई गरम करायला ठेवली, गरम झाली आहे. आता त्यामध्ये थोडं तेल घालून घेते, 2 चमचे. तेल गरम झालं आहे. आता त्यामध्ये राई घालून घेते. राई तडतडली. आता त्यामध्ये जिरं टाकते. कांदा घालून घेते. गाजर, टोमॅटो घातलाय मी. सिमला मिरची पण घालू शकता, पण मी आता सिमला मिरची घातली नाही. अजून काहीतरी भाज्या पण मिक्स करू शकता. कोथिंबीर थोडीशी. आणि हे वाफवून घेतलेले मूग आहेत ते घालून घेते. वाफवलेले आहेत. त्याच्याऐवजी मटार पण घालू शकता. मी मूग घातले. आता हे सर्व मिश्रण मी बॅटरमध्ये घालून घेते. किती छान दिसतंय बघा. आता मी याचे बन डोसे बनवते. व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज.
स्किप न करता व्हिडिओ बघा, कारण खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुम्ही स्किप केल्यामुळे खूप नुकसान होते. प्लीज स्किप न करता व्हिडिओ बघा. बिडाची कढई ठेवली आहे गरम करायला. त्यामध्ये छोटा चमचा भरून तेल घालून घेते. आता बारीक गॅस करते. पहिला मोठा ठेवलेला, मीडियमपेक्षा थोडासा जास्त. आता त्याच्यावर मी झाकण ठेवून देते. मिश्र डाळीचे बन डोसे कसे झाले नक्की कमेंट करून सांगा. खूप छान लागतात, अप्रतिम लागतात चवीला. हे बघा, जाळी पण छान पडली आहे आणि खूपच छान लागतात. प्रोटीनयुक्त आहेत, पौष्टिक आहेत. नक्की करून बघा, खूप छान लागतात.